नमस्ते मुलांनो, तर आपण आजच्या भागामध्ये बघूया पाचवं प्रकरण अपूर्णांक। तर मागील भागामध्ये आपण त्यांचे सममूल्य अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक बघितलेले आहे, त्यांचे रूपांतर कसं करायचं ते सुद्धा बघितलेलं आहे। आता आपण बघूया समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी। मागील भागामध्ये आपण मुलांनो बेरीज बघितली आहे, तर आता आपण बघूया समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन ऑफ लाईक फ्रॅक्शन। बघा मुलांनो, इथे एका आकृतीचे 5 समान भाग करूया। मुलांनो, इथे एका आकृतीचे 5 समान भाग केले आहेत आणि त्यापैकी जे 4 भाग आहेत 1 2 3 4 ते 4 भाग हे रंगवलेले आहेत। म्हणजे आकृतीचा आपण टोटल किती भाग आहेत? 5 आहेत। म्हणजे आपण इथे आकृतीचा 4/5 भाग रंगवलेला आहे। एका आकृतीचे आपण इथे 5 समान भाग केलेले आहेत, 5 इक्वल भाग केलेले आहेत, 1 2 3 4 5 आणि मुलांनो त्यापैकी 4 भाग हे रंगवलेले आहे। म्हणजे आपण आकृतीचा किती भाग रंगवलेला आहे? तर 4 भाग रंगवलेला आहे। आणि रंगवलेल्या भागापैकी एका भागाचा रंग पुसून टाकला। बघा, आपण सुरुवातीला बघितलं आहे की 5 समान भाग केले आणि 5 पैकी 4 भाग, इथे बघा 4 भाग रंगवलेले आहेत। तर आपण त्याला कसं म्हणूया? 5/4 भाग दिलेल्या आकृतीचा रंगवलेला आहे। पण समजा आता 4 पैकी एक भाग जो आहे तो आपण रंगवलेला भाग पुसून टाकला आहे मुलांनो। तर बघा, एक भाग जो पुसून टाकलेला आहे आपण, तर रंगवलेल्या भागापैकी एक भागाचा रंग पुसून टाकला आहे। पहिले किती होतं? 4/5। म्हणजे आता एक भाग पुसून टाकलेला आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? पहिले रंगवलेला भाग किती होता मुलांनो? 4 होते, 1 2 3 4। तर आपण त्याला 4/5 भाग रंगवलेला आहे असं म्हटलं। पण आता त्याच्यातला 4 पैकी एक भाग रंगवलेला जो आहे तो आपण पुसून टाकलेला आहे। म्हणजे ते किती बनेल मुलांनो? 1/5 असा भाग बनेल। म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल? 4/5 मधून 1/5 वजा करावं लागेल। आणि आता रंगवलेला जो भाग आहे तो 4 मधून 1 गेल्यावर मुलांनो 3 राहणार आहे। कारण बघा, छेदामध्ये 5 आहे आणि छेद हे सारखेच आहे, म्हणून 4 मधून 1 गेला तर 3 राहणार आहे मुलांनो। म्हणजे 3 भाग हा उरलेला आहे। म्हणजे आपण आता म्हणूया 1 2 3, तर उरलेला भाग किती आहे मुलांनो? 3 भाग हा उरलेला आहे। तर बघा इथे कसं वजाबाकी केलेली आहे? 4/5 वजा 1/5 बरोबर 4 वजा 1, म्हणजे इथे किती येईल? 3/5। म्हणजे आता बघा किती दिलेल्या आकृतीचा किती भाग रंगवलेला दिसत आहे आपल्याला? 3/5 हा भाग रंगवलेला दिसत आहे। म्हणजेच याच्यावरून सांगायचं काय होतं की आपल्याला आकृती पहिले दिली होती आणि त्याच्यातून आकृतीतून किती भाग रंगवलेला होता मुलांनो? 4 भाग रंगवलेला होता म्हणून, आणि एकूण किती समान भाग केलेले ते? 5 केले होते, बरोबर आहे। म्हणजे 4/5। पण जो 4 भाग रंगवलेला आहे त्याच्यातला एक भाग पुसून टाकला, म्हणजे 1/5। तर आपण मग काय केलं होतं मुलांनो? 4/5 आहे, आपण 4/5 वजा 1/5 केलेलं होतं। तर बघा इथे वजाबाकीमध्ये आपण हे 4/1 केलं आणि छेद जशाच्या तसा, छेद कसा आहे? समच्छेद आहे, सारखा छेद आहे मुलांनो म्हणून। आणि इथे आलं आपलं उत्तर 3/5 हे आपलं उत्तर आलेलं आहे मुलांनो। म्हणजे आपण म्हणू शकतो की आकृतीचा 3/5 भाग हा रंगवलेला आहे। तर बघा, 2 समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकी करताना त्या अपूर्णांकाच्या अंशाची वजाबाकी अंशस्थानी लिहून छेदस्थानी दिलेल्या अपूर्णांकाचा छेद तसाच लिहितात। म्हणजे बघा काय करतो आपण, हे आपल्याला लक्षात असायला हवं की 2 समच्छेद, समजा छेदाची संख्या सारखी आहे, दोन्ही छेद होते, तिथे बघा 5 ही संख्या सारखी होती। तर समजा 2 समच्छेद म्हणजे छेद सारखे आहेत, समच्छेद अपूर्णांकाची समजा आपण वजाबाकी करतो, तर आपण अपूर्णांकाच्या अंशाची वजाबाकी आपण अंशस्थानी लिहितो आणि छेदस्थानी दिलेल्या अपूर्णांकाचा छेद आहे तो जशाच्या तसाच लिहितो मुलांनो, आपण बघितलं आहे।
फक्त आपल्याला छेद कसा पाहिजे मुलांनो, छेद हा सारखा पाहिजे. तर उदाहरण बघूया मुलांनो, वजाबाकी करा. तर बघा वजाबाकी करामध्ये आपल्याला दिले 7/13 वजा 5/13. आता यांची वजाबाकी करायची आणि आपल्याला माहितीच आहे वजाबाकीचा जो नियम आता आपण बघितला आहे की जेव्हा छेदाची संख्या सारखी आहे म्हणजे हे छेद स्थान कसं आहे, सारखं आहे, समछेद आहे, तर आपण काय करतो मुलांनो, तर आपण जे अंशस्थानी लिहिलेलं आहे त्याची आपण वजाबाकी करतो आणि छेद जशाच्या तसा लिहितो. तर बघा इथे काय येईल मुलांनो, 7 मधून 5 गेल्यावर 2 राहील, 2/13 हे उत्तर आलेलं आहे. पण हा नियम कशासाठी आहे, समछेदासाठी पाहिजे. समछेद असला तरच आपण अशी वजाबाकी करू शकतो मुलांनो. चला बघूया. बघा इथे 7/13 या दोन्ही अपूर्णांकाचा छेद कसा आहे मुलांनो, समान आहे. म्हणून या अपूर्णांकाची वजाबाकी करताना अंशाची वजाबाकी करू व छेद तसाच लिहू. बघा 7/13 वजा 5/13. मग इथे छेद हा सारखा असल्यामुळे 7 वजा 5/13. तर छेद जशाच्या तसा लिहू आणि 7 मधून 5 गेल्यावर मुलांनो 2 उरणार आहे. तर 2/13 म्हणजे आपल्याला जे उत्तर मिळालेलं आहे ते काय मिळालं, 2/13 मिळालेलं आहे. आता बघा आपण दुसरं एक उदाहरण बघूया. म्हणजे बघा मुलांनो, एका उसाचा 5/12 भाग राजूला आणि 3/12 भाग संजूला दिल्यास राजूला किती भाग जास्त मिळालाय, म्हणजे किती भाग जास्त मिळाला काढायचा आहे. त्याच्यामध्ये आपण वजाबाकी करूया मुलांनो. राजूला मिळालेला भाग 5/12 वजा संजूला मिळालेला भाग 3/12 आपण वजा करूया. इथे सुद्धा बघा समछेद आहे मुलांनो, त्याच्यामुळे आपण 5 वजा 3/12 म्हणजे 5 वजा 3 केल्यावर किती उत्तर येईल, 2. 2/12 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे वजाबाकी समजा लक्षात ठेवायचे, आपल्याला वजाबाकी करायची आहे तर वजाबाकी समजा दोन अपूर्णांकांची करायची आहे तर आपण काय लक्षात ठेवायचं, त्याचा छेद हा नेहमी सारखा पाहिजे. समछेद असेल तर आपण अंशस्थानी जी संख्या लिहिली आहे त्यांची वजाबाकी करायची आणि छेद हा जशाच्या तसा लिहायचा. तर मग आपल्याला जे मिळालेलं उत्तर आहे म्हणजे राजूला किती जास्त भाग मिळाला, राजूला 2/12 हा भाग जास्त मिळालेला आहे. बघा आता किती जास्त भाग मिळाला आहे हे काढण्यासाठी आपण काय करावे लागेल, वजाबाकी करावी लागेल आणि अंशाची वजाबाकी करून छेद तसाच लिहूया कारण छेद सारखा होता. म्हणून इथे 5/12 वजा 3/12 बरोबर 5 वजा 3 बरोबर छेद 12 बरोबर. म्हणजे बघा इथे मग 5 मधून 3 गेले तर किती आले मुलांनो, 2/12 म्हणजे राजूला 2/12 भाग जास्त मिळालेला आहे. एक्स्ट्रा मध्ये भाग किती मिळालेला आहे राजूला, 2/12. तर ही वजाबाकी होती समछेदची. तर मुलांनो आता आपण बघूया भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी. आपण समछेदांची बेरीज आणि वजाबाकी बघितलेला आहे. आता भिन्नछेद अपूर्णांकाची म्हणजे ज्याचा छेद वेगळा आहे त्याची आपण बेरीज आणि वजाबाकी कशी करतो ते बघूया मुलांनो. आता ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ अनलाइक फ्रॅक्शन. भिन्नछेदला आपण काय म्हणतो, अनलाइक फ्रॅक्शन आणि समछेदला आपण म्हणतो लाईक फ्रॅक्शन. तर बघूया मुलांनो आता आपण भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज. पहिले आधी बेरीज बघूया. बघा आता याच्यात काही उदाहरण बघूया मुलांनो. पहिलं उदाहरण आहे बेरीज करा. 2/3 अधिक 1/6 याची आपल्याला बेरीज करावी लागेल. तर बघा मुलांनो बेरीज करताना आपल्याला काय करावं लागेल, याचा जे छेद आहे 3 आहे आणि याचा जो छेद आहे तो 6 आहे. मग आपल्याला काय करावं लागेल मुलांनो, बघा 2/3 अधिक 1/6 आहे. बघा यांचे जे छेद आहेत दोघांचेही छेद कसे आहेत, भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत मुलांनो. तर आपल्याला बघा इथे 6 आहे, याचा छेद आपल्याला किती करावं लागेल, 3 दुने 6 म्हणजे याचाही छेद 6 पाहिजे. म्हणून आपण 2/3 ला वरती खाली 2 ने गुणूया. तर बघा याला 2/3 ला समजा आपण
2/3 ला वरती खाली आपण कितीने गुणूया मुलांनो? 2 ने गुणूया. 2 ने गुणल्यावरच याचा छेद समान होणार आहे. 2 2 जा 4 आणि 3 दुने बेदुने 4 आणि 3 दुने 6 आलं. बघा मुलांनो किती आलं? 6 आलं. म्हणजे याच्या जागी आपण लिहू शकतो 4/6 अधिक 1/6. आता याची आपण बेरीज करू शकतो. बेरीज करताना 4 अधिक 1/6 करूया. आणि मुलांनो 4 अधिक 1 किती होईल? 5 होणार आहे. तर इथे 5/6 आपण म्हणजे आपल्याला बेरीज करायची आहे किंवा वजाबाकी करायची आहे. तर समजा ज्यांचे छेद भिन्न असले तर आपल्याला छेदाला सारखं करावं लागेल, समछेद करावं लागेल. हे वेगळे छेद होते, आता समछेद झाल्यावर आपण आरामात याची बेरीज करू शकतो किंवा वजाबाकी सुद्धा करू शकतो. तर बघूया मुलांनो आपण आता. बघा यांची बेरीज करायची आहे. तर प्रथम एका पट्टीच्या 3 समान भागापैकी 2 भाग रंगवून. बघा इथे प्रथम काय केले यांनी? 3 भाग केले. म्हणजे 2/3 आहे. तर 2/3 ला कसं दर्शवू? आधी यांनी 2 जे भाग आहे ते रंगवलेला आहे. म्हणून प्रथम एका पट्टीच्या 3 समान भागापैकी 2 भाग रंगवले आणि 2 भाग रंगवल्यावर आपण याला कसं वाचूया? 2/3. तर याला आपण 2/3 हा अपूर्णांक दर्शवूया. आता बघा छेद समान असलेल्या अपूर्णांकाची आपण बेरीज व वजाबाकी कशी करायची हे आपल्याला माहित आहे. कारण बघा आपण शिकलेलो आहोत, समजा छेद सारखा असल्यावर आपण काय करतो? अंशांची बेरीज करतो आणि छेद जशाच्या तसा लिहितो. आणि वजाबाकीमध्ये सुद्धा आपण तसंच करतो मुलांनो. वजाबाकीमध्ये सुद्धा आपण काय करतो की जो छेद आहे तो जशाच्या तसा लिहितो, छेद सारखा असल्यावर, आणि अंशाची वजाबाकी करतो. हे आपल्याला माहित आहे. हे आपण आता मागील भागामध्ये शिकलेलो आहोत. परंतु आता 2/3 या अपूर्णांकामध्ये आपल्याला 1/6 हा अपूर्णांक मिळवायचा आहे. आता आपल्याला 2/3 मध्ये किती मिळवायचे आहे? 1/6. पण यांचा जो छेद आहे तो कसा आहे? भिन्न आहे. 2/3 चा 4/6 हा सममूल्य अपूर्णांक मिळवू. तर बघा हे कसं केलेलं आहे आपण. याचे बघा याला 2 वरती आणि 2 खाली गुणलेलं आहे. म्हणजे 2/3 ला आपण 4/6 केलेला आहे. म्हणून 2/3 चा 4/6 हा सममूल्य अपूर्णांक आपण 1/6 मध्ये मिळवू शकतो, कारण छेद हा सारखा होईल. तर बघा 2/3 चा 4/6 हा सममूल्य अपूर्णांक मिळवू. का बरं घेतला आहे? कारण 2 व 3 च्या भाड्यामध्ये 6 ही संख्या येते. म्हणून जसं मी सांगितलं आहे मुलांनो, आपण याच्या आधी केलं, वरती आणि खाली 2 ने गुणलेला आहे. म्हणजे बेदुने 4 इथे झालेला आहे आणि 3 दुने 6 झालेला आहे. म्हणजेच हा 4/6. म्हणजेच 2/3 मध्ये म्हणजे 4/6 मध्ये आपण 1/6 हा अपूर्णांक मिळवायचा आहे. आणि म्हणून या पट्टीच्या 6 भागापैकी आणखी एक भाग आपल्याला आता बघा रंगवावा लागेल. आता पट्टीच्या एकूण रंगवलेला भाग हा किती झाला बघा. आता यांची आपण बेरीज करूया. ह्या इथे 4/6 अधिक 1/6 करूया. अंशस्थानी इथे बघा मुलांनो 4/6 आहे. 4 अधिक 1 5 होईल आणि 5/6 म्हणजे बघा इथे 6 पैकी आपल्याला 1 2 3 4 5 म्हणजे 5 हा भाग दिलेल्या आकृतीचा आता आपल्याला बेरीज केल्यावर 5/6 म्हणजे 5/6 भाग हा रंगवावा लागेल. तर अशा प्रकारे मुलांना आपण ही बेरीज केली आहे. आणि आता पट्टीच्या एकूण रंगवलेला भाग 5/6 आहे. यावरून 4/6 अधिक 1/6 बरोबर 4 अधिक 1/6 म्हणजेच इथे 4 अधिक 1 मुलांना किती आलं? 5 म्हणजे 5/6 असे उत्तर येईल दोघांची बेरीज केल्यावर. म्हणजे आपले पहा आधी भिन्न होते, याचे जे छेद आहे ते भिन्न होते. आपण छेदाला सारखं समान केलं आहे आणि समान केल्यावर मग आपण
काय केलं आहे मुलांना, छेद समान झाल्यावर जी अंशांची आहे ती बेरीज केली आणि छेद जशाच्या तसा आहे. म्हणजेच आपण 2/3 अधिक 1/6 चं उत्तर आपल्याला 5/6 असं मिळणार आहे मुलांना. आता आपण दुसरं उदाहरण बघूया. बघा दुसरं उदाहरण. दुसऱ्या उदाहरणात 1/2 अधिक 2/5 1/2 अधिक 2/5 येथे छेदांची सर्वात लहान समान पट 10 आहे. बरोबर आहे. इथे समान पट कोणती आहे, सर्वात लहान समान पट 10 आहे. यांच्यात आपल्याला बेरीज करायची आहे. तर आपण इथे काय करू, म्हणून अपूर्णांकाचे छेद आपल्याला किती करायचे आहे मुलांनो, 10 करायचे आहे. इथे आपण जे अपूर्णांकाचे जे छेद आहे ते 10 करू आणि छेद 10 करायसाठी इथे 5 ने गुणूया वरती खाली आणि इथे 2 ने गुणूया वरती खाली. म्हणजे छेद कसं होईल मुलांनो, समान होईल. बघूया आपण. 1/2 अधिक 2/5. तर बघा इथे छेद आपल्याला 10च का बरं करायचा आहे, कारण इथे छेदांची सर्वात लहान समानपट किती आहे, 10 आहे. म्हणून आपण अपूर्णांकाचा जो छेद आहे तो 10 करूया. यासाठी इथे 1/2 ला आपण जसं 1 ला 5 ने गुणूया वरती खाली अधिक 2 ला आपण 2 ने गुणूया वरती खाली. म्हणजे बघा इथे 5 1 5 होईल, 5 दुणे 10 झाले अधिक बेक बे बेदुणे 4 आणि 5 दुणे 10. म्हणजे बघा आता अंश जो छेद आहे छेदाची संख्या सारखी झालेली आहे म्हणून आपण याची बेरीज करू शकतो. मग आपण काय करूया, 5 अधिक 4 5 आणि 1 5 आणि 4 किती होईल, 9 येईल. म्हणजेच 9/10 हे आपल्याला यांचं उत्तर मिळणार आहे मुलांनो. बघून घ्या एकदा. एक छेद भिन्न छेद होते, भिन्न छेद असल्यामुळे आपल्याला याचा छेद समान करायचा होता म्हणून इथे वरती खाली आपण 5 ने गुणूया. कारण सर्वात लहान जी पट आहे समान पट ही 10 आहे, तर खाली 10 आलं पाहिजे छेदामध्ये. 10 यायसाठी आपण वरती खाली 5 ने गुणलं, 5 दुणे 10. तसंच इथे 2 ने गुणूया तेव्हा 10 येईल, 5 दुणे 10. मग बघा अंश 5/10 अधिक 4/10. तर बघा छेदाची संख्या ही समान आहे आणि छेदाची संख्या सारखी आल्यावर आपण 5 अधिक 4/10 म्हणजेच आपलं जे उत्तर आहे ते 9/10 आलेलं आहे मुलांनो. बघूया आपण आता. बघा आता यासाठी 1/2 मध्ये 5 चा गुणाकार करूया व 2/5 मध्ये 2 चा गुणाकार करूया. म्हणून इथे बघा 1/2 अधिक 2/5 बरोबर बघा इथे वरती खाली 5 ने गुणलेला आहे, इथे 2 ने गुणलेला आहे. मग इथे किती होईल मुलांनो, 5 1 5 5/10 इथे बेक बे बेदुने 4 4/5 दुणे 10 4/10 होईल. मग बघा इथे 5 अधिक 4 9 होईल आणि 9/10 असं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे मुलांनो. तर आता तुम्हाला समजलंच असेल की आपण भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कसं करतो. आता बेरीज, आता बघा वजाबाकी बघूया. त्याला सुद्धा ती सेमच क्रिया असणार आहे, पण आपण काही उदाहरणाद्वारे बघूया मुलांनो, म्हणजे तुम्हाला स्पष्ट होईल. तर बघा उदाहरण तिसरं. 3/4 वजा 5/8 वजाबाकी करा. याची आपल्याला काय करायची आहे मुलांनो, याची आपल्याला वजाबाकी करायची आहे. बघा इथे छेद हे कसे आहेत, भिन्न आहेत. मग छेदाला आपण सारखे करायचे आहे आणि दोन्ही अपूर्णांकाचा जो आहे बघा आपण इथे 4 दुणे 8 करूया. कारण बघा 8 दोन्ही ठिकाणी येते 8, तर इथे 8 ऑलरेडी आहे म्हणून आपण बघा 4 दुणे 8 करूया. कारण 8 का बरं घेतलेला आहे, दोन्ही अपूर्णांकाचा 8 हा समान छेद आहे. मग इथे बघा मुलांना आपण काय करूया, 3/4 वजा 5/8
तर बघा मुलांनो 3/4 केलेला आहे, इथे 5/8 ऑलरेडी आहे. मग आपण इथे 3 ला जो छेद आहे तो आपल्याला किती करायचा आहे, 8 करूया, कारण दोन्ही अपूर्णांकाचा 8 हा समान छेद आहे. इथे 8 आलं पाहिजे म्हणून आपल्याला वरती खाली दोन्ही गुणावं लागेल. तर बघा 3 दुने, शाबाश मुलांनो, 3 दुने 6 आणि 4 दुने 8. व्हेरी गुड. वजा 5/8. बघा मुलांनो, आता इथे छेद कसा झाला आहे, सारखा झालेला आहे, म्हणून याला आपण कसं करूया, 6/5 वजा छेद 8. तर बघा 6 वजा 5 आपण लिहिलेला आहे. 6 वजा 5 का बरं केलेला आहे, कारण छेद हा कसा आहे, समान आलेला आहे. म्हणजे याचं उत्तर किती येईल, 1/8 उत्तर आपलं आलेलं आहे. आपण आता बघूया, दोन्ही अपूर्णांकाचा 8 हा समान छेद करू आणि त्यासाठी 3/4 मध्ये 2 चा गुणाकार करू. तर कारण 4 दुने 8 होतात, म्हणून बघा इथे 3 दुने 6 आणि 4 दुने 8 झालेला आहे. मग आपण किती बनलेलं आहे याचं, 6/8. मग 6/8 ला आपण वजा करूया 5/8 मधून. म्हणजेच बघा उत्तर आपल्याला 6 मधून 5 गेलं 1 आणि 8, कारण दोन्ही गुणल्यावर याचा जो छेद आहे ती सारखी संख्या झाली आणि आपल्याला उत्तर जे मिळालेलं आहे 1/8. म्हणजेच 3/4 वजा 5/8 बरोबर 1/8 उत्तर आपल्याला मिळणार आहे. मुलांनो, तुम्हाला आता सममूल्य अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी कसं करतात हे माहीतच होतं आणि आपण आता काही उदाहरणं बघितली आहेत, तर त्याद्वारे भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी तुम्हाला समजली असेल मुलांनो. अशा अजून प्रॉब्लेम्सचे तुम्ही सराव करा मुलांनो. तर इथे आपण चित्ररूप माहितीतून आपण अनुभव घेणार आहोत की ग्रुपच्या द्वारे समूहाच्या संदर्भात अपूर्ण आणि त्या अपूर्णांकाची पट किती होते, म्हणजे मल्टिपल्स कसे होतात, ते आपण एका चित्ररूप माहितीतून अनुभवणार आहोत मुलांनो. तर बघूया आता. बघा 20 ठिपक्यांचा समूहाचा 1/4 आपल्याला काय करायचं आहे, 20 ठिपक्यांचा, किती ठिपके दिले आहे, 20 ठिपक्यांच्या समूहाचा 1/4. म्हणजेच बघा आता पद्धत बघूया, रीत. एखाद्या वस्तूचा 1/4 म्हणजे त्या वस्तूच्या 4 समान भागापैकी एक भाग आहे. बघा मुलांनो, पुन्हा प्रश्न वाचूया आपण. 20 ठिपक्यांच्या समूहाचा आपल्याला 1/4 काढायचा आहे. तर पद्धत बघा, रीत बघूया. एखाद्या वस्तूचा 1/4 म्हणजे त्या वस्तूच्या 4 समान भागापैकी एक भाग, बरोबर आहे ना. म्हणजे त्याचे एककाचे 4 भाग करायचे आणि 4 पैकी एक भाग इथे आपल्याला घ्यायचा आहे. किती ठिपके दिलेले आहेत, 1 2 3 4 5. 5 ठिपके असे कितीदा आहेत, 1 2 3 4, म्हणजे 5/20. म्हणजे इथे टोटल किती ठिपके आहेत, 20 ठिपके आहेत आणि आपल्याला 20 ठिपक्यांचा 1/4 काढायचा आहे मुलांनो. ते 20 ठिपक्यांच्या समूहाचा चौथा भाग आपल्याला इथे ठरवायचा आहे. म्हणून त्याचे 4 समान भाग केले आहेत. बघा इथे 1 2 3 4, पण कसे केलेले आहेत, इथे 1/4 म्हणजे 4 आपल्याला समान भाग करायचे होते, आपल्याला माहित आहे मुलांनो. तर त्याच्यापैकी एक भाग बघायचा आहे आपल्याला. प्रत्येक भाग हा समूहाचा 1/4 आहे. आपण म्हणू शकतो प्रत्येक भाग हा समूहाचा 1/4 आहे. तर 20 ठिपक्यांच्या समूहाचा 1/4 म्हणजे किती होईल मुलांनो, 1/4 म्हणजे 5 होणार आहे मुलांनो. 1/4 आपण काढू तर 5 होईल. आता 20/4 बरोबर 5 हे आपल्याला माहित आहे मुलांनो. समजलं असेल. बघा आपल्याला काय म्हटलं होतं, 20 ठिपक्यांचा 1/4 काढायचा होता, म्हणून आपण इथे 20 ठिपके घेतलेले आहेत. 1/4 करायचं आहे म्हणजे समान 4 भाग करायचे आहेत. आपण 4 भाग इथे केलेले आहेत आणि 4 भाग केल्यावर तो जो एक भाग राहील तो कितीचा होईल, 5चा होणार आहे मुलांनो. म्हणून 20/4 बरोबर 5 हे आपल्याला आता माहित आहे मुलांनो. कारण 20 ठिपक्यांच्या समूहाचा 1/4 म्हणजेच कसं होते मुलांनो, बघा आपल्याला समूहाचा म्हटलं तर आपण याला गुणाकार करूया. इथे बघा गुणाकारामध्ये कसं येईल,
20 ठिपके होते म्हणून इथे 20 गुणिला 1/4, 1/4 भाग काढायचा आहे. तर बघा 4 1 4, 4 पंचे 20, 4च्या फाड्यामध्ये 5 10 म्हटलं तर 20 येते. 5 1 5, म्हणजे बघा उत्तर किती आलेलं आहे? 5 आलेला आहे. म्हणजे आपल्याला प्रश्न म्हटलाय 20 ठिपक्यांच्या समूहाचा 1/4 किती येईल मुलांनो? हे उत्तर येणार आहे 5 येणार आहे. 20 1 20, आपण ह्याही पद्धतीने सोडवू शकतो. 20 1 20, 1 गुणिला 20/1, 20च्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे, गुणिला 1/4 असं केलेलं आहे. आणि इथे 4 1 4, 4 पंचे 20 असं होऊ शकते. किंवा आपण याला 20/4 सुद्धा करू शकतो. कारण बघा इथे गुणाकार आहे मुलांनो, गुणाकार व्यस्त आहे. आता याला आपण गुणाकार आहे त्याला भागाकार करायचा आहे, तर 4 वर जाईल म्हणजे आपण 20ला 4ने भागू सुद्धा शकतो. दोन्ही पद्धतीने केले तर उत्तर आपलं एकच येणार आहे. म्हणजेच 20 ठिपक्यांच्या समूहाचा 1/4 म्हणजे 5 उत्तर येणार आहे. तर मुलांनो आता आपण दुसरा प्रॉब्लेम बघूया, दुसरं उदाहरण बघूया. 20 ठिपक्यांच्या समूहाचा 3/4 आपल्याला काढायचा आहे मुलांनो. तर बघा 20 ठिपक्यांच्या समूह म्हणजे 3 वेळा आपल्याला 1/4 होईल. तर बघा आपण 20 ठिपक्यांच्या समूहाचा आपल्याला 3/4 काढायचा आहे. तर आपल्याला बघा 3/4 असं काढायचं आहे. तर आपण याला असं लिहू शकतो, 20च्या खाली काही नाही म्हणजे 1 गुणिला 3/4 येणार आहे मुलांनो. मग याला बघा 4 1 4, 4 पंचे 20, म्हणजेच 5 गुणिला 3 बरोबर 15 हे उत्तर आलेलं आहे. किंवा आपण याला असंही सोडू शकतो, 20 गुणिला, तर बघा 20 ठिपक्यांचा समूह म्हणजे 3 वेळा 1/4, तर आपण याचा 1/4 भाग काढू शकतो पहिले. तर 4 1 4, 4 पंचे 20, म्हणजे त्याचा तो 5 भाग आला आहे. आणि मग याला 5ला आपण आपल्याला 3 अंशामध्ये 3 आहे तर 3ने गुणूया, म्हणजेच 5 तिरी 15 उत्तर येणार आहे. आपण असंही सोडवलं किंवा डायरेक्टही सोडवलं तरी उत्तर आपलं सारखंच येणार आहे मुलांनो. बघूया आपण. तर इथे बघा 20 ठिपके होते, 20 ठिपक्यांचा समूह म्हणजे 3 वेळा 1/4 केलेला आहे. म्हणजे छेदामध्ये 4 आहे, आपण 4 समान भाग केलेले आहे. म्हणजे बघा 1/4 अधिक 1/4 अधिक 1/4 बरोबर 3/4 होणार आहे. म्हणून काय मुलांनो की 20 ठिपक्यांचा, म्हणून 20चा 3/4 भाग म्हणजे 20चा 1/4 असो. 3 भाग किंवा 15 ठिपके असं आपलं उत्तर येते मुलांनो. आता आपण सोडवून बघितलेलं आहे. म्हणून काय केलेलं आहे मुलांनो, 20 गुणिला 1/4, पहिले याचा 1/4 भाग काढलेला आहे. 1/4 भाग काय येईल मुलांनो, 4 1 4, 4 पंचे 20, म्हणजे 1/4 भाग किती येईल, 5 येणार आहे. बघा 20/4 हे गुणाकार होतं, वर गेलं म्हणजे भागाकार झालं, 5 उत्तर आलेलं आहे. पण तर 3 भाग किती, आपण बघा 1/4 भाग काढला तर आपलं 5 उत्तर आलं. पण तर 3 भाग किती येईल मुलांनो, तर 5 गुणिला 3 केलं तर 15 हे उत्तर आलेलं आहे. म्हणून 20 ठिपक्यांच्या समूहाचा 3/4 म्हणजेच आपलं किती उत्तर आलं मुलांनो, 15 हे उत्तर आलेलं आहे. आता बघा मुलांनो, आपल्याला 15ची 2/3 पट काढायची आहे. 15ची किती काढायची आहे मुलांनो, 2/3 पट आपल्याला काढायची आहे. तर बघा इथे पण आपण 15चे जे किती भाग करायचे, 2/3, म्हणजे एककाचे किती भाग करू आपण, 3 भाग करूया समान. म्हणून इथे बघा समान 3 भाग केलेले आहेत. आणि 15 आलं पाहिजे म्हणजे एका याच्यामध्ये 5 5 दिलेला आहे. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. तर 15ची 2/3 करायचं होतं आपल्याला, 3 पट काढायची आहे. म्हणजेच आपण काय करूया मुलांनो, इथे पहिले एककाचे 3 भाग केलेले आहेत, 2/3 करायचं आहे. 2 भाग आपण रंगवलेले आहेत इथे. आणि 2/3 म्हणजे किती होईल मुलांनो, 1/3 अधिक 1/3 केलं तर आपल्याला 2/3 हे मिळणार आहे.
तर आपल्याला 15ची काढायची आहे मुलांनो. म्हणजे आपण 15 गुणीला 2/3 करूया. 15च्या 1/3 म्हणजे किती होईल मुलांनो? 15 गुणीला करूया तर इथे किती येईल? 3 1 3, 3 5 15. समजा 15चा आपण 1/3 काढला तर किती येईल मुलांनो? 5 येणार आहे. बघा 5 येणार आहे. असंही सोडू शकतो किंवा डायरेक्ट आपण भाग सुद्धा कापू शकतो. 3च्या मध्ये 3 1 3, 3 5 15 असंही करू शकतो किंवा 3 हे वर जातील, गुणाकाराचा भागाकार करूया आणि 3 भागीला 5 म्हणजे 3च्या भाड्यामध्ये 3 5 15, 5 हे उत्तर आपलं येणार आहे. म्हणजे 15च्या 1/3 म्हणजेच 5 हे येणार आहे. पण आपल्याला काय काढायचं आहे मुलांनो? इथे आपल्याला मुलांनो 2 पट काढायचा आहे. म्हणून आपण 5 ला 2 नी गुणलेलं आहे. तर उत्तर किती येईल मुलांनो? 15ची 2/3 पट म्हणजेच 5 दुणे 10. आणि जी सांगितली आपण अशी पण मेथड करू शकतो डायरेक्ट. 15 गुणीला 2/3, 3 1 3, 3 5 15, 5 दुणे 10. बघा मुलांना उत्तर आपलं सारखंच येणार आहे. आता आपण दुसरं उदाहरण बघूया. रामूला 20 किलोमीटर अंतर जायचे होते. रामूला किती अंतर जायचे होते? 20 किलोमीटर अंतर जायचे होते. त्यापैकी 4/5 अंतर त्याने मोटारीने पार केले. म्हणजे कारने त्यांनी किती? 4/5 अंश जे आहे ते डिस्टन्स त्यांनी कशाने कव्हर केले? कारने केले, पार केले, कव्हर केले. तर बघा मुलांनो, म्हणजेच त्याने किती किलोमीटर अंतर पार केले. तर आपल्याला इथे काय काढावं लागेल मुलांनो? 20 किलोमीटरचा 4/5 आपल्याला काढावं लागेल. कारण रामूने किती अंतर केलं? 20 किलोमीटर अंतर केलेलं आहे मुलांनो. रामूने किती अंतर केलं आहे? 20 किलोमीटर अंतर जायचं होतं. पण त्यांनी पार किती अंतर केलेलं आहे मुलांनो? 4/5. 4/5 हे अंतर त्याने मोटारीने पार केलं. म्हणजेच त्याने किती किलोमीटर अंतर पार केलेले आहे हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे 20 किलोमीटरचा आपण 4/5 काढूया मुलांनो. इथे बघा 5 1 5, 5 चौ 20, 4 गुणीला 4, 4 चौ 16. म्हणजे आपलं उत्तर किती येईल मुलांनो? 16 उत्तर येणार आहे. बघूया आपण. तर रामूला 20 किलोमीटर अंतर जायचे होते आणि 20 किलोमीटरची 4/5 पट म्हणजेच 20 गुणीला 4/5 म्हणजे 20ची पहिले आपण 1/5 काढूया. बघा 20ची आपण 1/5 पण काढू शकतो. तर 20ची आपण इथे 4/5 म्हणजे 1/5 पट काढायची आहे आणि 1/5 पट जी येईल त्याची आपल्याला पुन्हा आपण 4 पट करूया. म्हणजे त्याला 4 ने गुणूया. इथे की 5 1 5, 5 चौ 20 आणि 4 1 4. मग आता ती आपण 20ची 1/5 पट किती आली मुलांनो? 4 आलेली आहे. आता याची आपल्याला 4ची 4 पट करायची आहे. म्हणजे 4 चौ 16. तर म्हणजे रामूने किती अंतर पार केले? 16 किलोमीटर अंतर रामूने पार केले आहे मुलांनो. बघा 20चे 1/5 बरोबर 4. त्याची 4 पट म्हणजे 4 चौ 16 उत्तर येणार आहे मुलांनो. यावरून 20 गुणीला 4/5 बरोबर 16. म्हणजेच रामूने 16 किलोमीटर अंतर त्याने मोटारीने म्हणजे कारने पार केले.